वरणगाव बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले। या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरण झाले होते। काल दुपारी महायुतीच्या वतीने वरणगाव बंदची हाक देण्यात आली होती। या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी वरणगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले। यामुळे महायुतीच्या वतीने काल वरणगाव बंद करण्यासाठी हाक दिली होती। आज व्यापाऱ्यांनी वरणगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र उघडी ठेवण्यात आली आहेत। दादा, काय सांगाल, आज वरणगाव बंदची तुम्ही हाक दिलेली आहे? आपल्याला सर्वांना माहितीच आहे का महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्य उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक अत्यंत काळा दिवस म्हणून आपण या ठिकाणी घोषित करणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी वरणगाव शहर बंदची हाक दिलेली होती। या बंदला सर्व व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाचा पुरेपूर पाठिंबा मिळालेला आहे। काही तुरळक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू केली होती, परंतु आम्ही नंतर त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा ती बंद केले। तसे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। तुमचं नाव काय? आज वरणगाव बंदची तुम्ही हाक दिलेली होती। माझं नाव मनोज कोलते, मी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। आम्ही वरणगाव बंदची हाक याच्यासाठी दिली की महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि ही अपघाताची बातमी कळल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। आणि त्या निमित्ताने आपण श्रद्धांजलीसाठी वरणगाववासियांना आवाहन केलेलं होतं काल, आणि वरणगाव बंद करण्यात यावं, ठेवण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती। त्यानुसार आज वरणगावातील व्यापारी वर्ग, व्यावसायिक व इतर जे व्यक्ती आहेत त्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। काही तुरळक लोक होते, त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी पुरेपूर सहकार्य करून वरणगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले। काय सांगाल सर, वरणगाव आज बंद हाक दिलेली आहे? मी असं सांगू इच्छितो आपल्याला की महाराष्ट्राचे दमदार, वजनदार आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले आमचे दादा हे अचानक त्यांच्या विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत जेही लोक होते विमानामध्ये, त्यांच्यासाठी आम्ही आज वरणगावमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाजाच्या लोकांनी बंदमध्ये सहभाग घेतला। त्याबद्दल मी सर्व पक्षीय लोकांकडून सर्व लोकांचे मी आभार मानतो। आणि दादांनी जी विकासाची विकास जो दाखवलेला महाराष्ट्राला, त्या विकासासाठी सर्व लोक त्यांच्या पाठीमागे उभे होते। आज महाराष्ट्राचा जो विकास आपण बघतोय चारी मेघा, तो शेतीचा असो, तो इंडस्ट्रियल असो, तो शिक्षणाचा असो, याच्यामध्ये दादांचा अतिशय मोठा सहभाग होता। दादा अचानक आपल्याला सोडून गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर ही शोककळा पसरलेली आहे। आपण संपूर्ण वरणगाव परिसरातील लोक, सर्व समाजातील सर्व पक्षीय लोक याच्यामध्ये सहभागी झाले आणि हीच त्यांना आपण वरणगावतर्फे श्रद्धांजली अर्पण करतोय। लोकनायक न्यूज